नमस्कार सर्वांना, मी तुमच्यातली तुमची सखी आशा स्वागत करते माझ्या यूट्यूब चॅनलमध्ये, ज्याचं नाव आहे मी आणि माझा परिवार. इथे बघा, मला सकाळी सकाळी चहा बनवायचा होता आणि रात्रीचं दूध गरम करून ठेवलेलं आहे ना, त्याची बघा अशी साय आलेली होती. आणि हे आमचं एक गिर गाईचं दूध आहे ना, याची साय मी बाजूला ठेवत असते आणि म्हशीच्या दुधाची बाजूला ठेवत असते. याची तूप बनवलं ना, हे मुलांसाठी वापरत असतो आम्ही. आणि सकाळी सकाळी मला आहे ना म्हणजे वरण भात आणि पोळी बनवायची होती, कारण मी शॉर्टकटच घेतलं होतं. आज मला पनीर बनवायचं होतं आणि भाज्याही फ्रीजमधल्या बऱ्यापैकी संपलेल्या होत्या, त्यामुळं मग मी उडदाचं वरण बनवलं. आणि ती डाळ जी आहे ना, ती सालट्याची डाळ आहे, त्याचंच वरण छान लागतं, आमच्या घरी आवडते. मी स्वयंपाक करून घेतला सर्व. त्यानंतर मी बघा एवढं दूध होतं ते उकळायला ठेवलं. थोडं रात्रीचं पण होतं त्यामध्ये आणि आज सकाळी आलेलं पण होतं. आणि मग बाकी दूध मी ताजं दूध मी बाकी मुलांना गरम करून ठेवलं होतं. हे लिंबू सत्व आहे ना, पाण्यात वितळून घेतलं. मग दुधाला उकळी आली की त्यात हे लिंबू सत्व टाकून द्यायचं. लिंबू सत्व आहे ना टाकल्यानंतर थोडंसं त्याला हलवत राहायचं बरं का, उकळी आल्यानंतरच टाकायचं. बघा इकडं माझं कसं गोळे गोळे बनायला लागलेले आहेत त्याचे मस्त. एकीकडं म्हणजे दुधातलं जे पाणी ते एकीकडं, आणि ते पाणी पण खूप पौष्टिक असतं, म्हणजे चांगलं असतं. आम्ही काय करतो, पनीर वगैरे गाळून घेतो ना, ते पाणी मी बाजूला ठेवत असते आणि हे पाणी ना आम्ही पीठ भिजवायला काही जर भाजीत वगैरे टाकलं काही प्रॉब्लेम नसतो, ते चांगलंच असतं ते पाणी. बघा मी पनीरचं मस्त घट्ट बांधून घेतलं आहे ते पनीर, आणि हे पाणी पण मी बाजूला काढून ठेवलं. आणि पनीर पातेल्यात ठेवून चाळणी, आणि त्यानंतर वरून मी हंडा ठेवला म्हणजे तुम्ही तसं ठेवू नका, कारण आदू बाहेर गेलेला होता त्यामुळे मी ठेवलं. आणि त्यानंतर आदू आला बघा, त्याला घेऊन आल्या आणि त्याच्या हातावर जर काय झालं हे मला काही समजतच नव्हतं. बऱ्यापैकीच पूर्णच अंगावर होतं रिॲक्शन, मला काही कळतच नव्हतं काय. पण संध्याकाळी मी त्याला हॉस्पिटलमध्ये घेऊन जाईन. मला वाटलं तो पडला की काय, पण ताई म्हटलं नाही, त्याला रिॲक्शन झाली कसली. बाऊ झाला बघा तो सांगतोय की बाऊ झालाय म्हणून. नंतर त्याचं मनू दिदीनं अभ्यास करत होती, तिचं तो घेऊन आला अभ्यास करता करता आणि तिलाच मारून फेकत होता. तर तिनं पण मारलं तर रुसून बसला बघा कसा. असं रुसणारं बाळ आहे का तुमच्या घरी? जेवण वगैरे आता त्यांना दोघांना ताट दिलं, आम्हाला पण जेवण वगैरे करायचं होतं सगळ्यांना. आम्ही सर्वांनी सोबत जेवण करून घेतलं. आणि जेवण झाल्यानंतर आहे ना, कधीतरी असं गोड खाण्याचं मूड होतं, स्वीट. तर बघा मी चॉकलेट सगळ्यांना दिले. तर माझ्यासाठी कोणीच चॉकलेट ठेवलं नाहीत, काहींनी 2-2 घेतले. तर आदू बघा कसा चॉकलेट देतोय रिटर्न, किती हुशार आहे पिल्लू. त्यानंतर आम्ही त्याला झोपी घातलं. आदू झोपला होता ना, तेव्हाच मी मक्कावर वाळत घालून आले. ते उठल्यानंतर त्याचे कपडे वगैरे चेंज केले, त्याला थोडं खाऊ घातलं आणि टेरेसवर गेले. तर बघते या पक्ष्यांनी बघा केवढी मक्का पक्ष्यांनी केलं का श्री आणि श्री म्हणजे मुलांनी केलं काय माहिती. श्री पण वरती पतंग उडवत होता, तर मला तर वाटतं पक्ष्यांनीच केलं असं, किंवा मग श्रीने. बघा गावाकडून आलेली आहे मक्का. आणि मी त्यानंतर खाली आले तर फ्रीजमधलं पनीर घेऊन बघितलं, कारण आमचं आहे ना पनीरची रेसिपी करायचं ठरलेलं होतं. तर बघा एवढं मस्त घट्ट झालं आहे ना ते पनीर. आणि त्याच्या आकाराकडे बघू नका, ते घरी म्हणजे घरीच बनवले ना, त्यामुळे त्याचं असं थोडा आकार चेंज झाला आहे. असो, पण मग छान झालं आहे पनीर. बघा रेसिपी बनवायला घेतली मस्त. आणि काय असेल रेसिपी, चला बघू, कंटिन्यू करू आणि रेसिपी बघू. घरी ना डेअरी प्रोडक्ट हे प्रत्येकालाच आवडतं, आणि आम्ही कधीच पनीर विकत आणत नाही, घरीच बनवत असतो. कारण घरी बनवलेलं ते म्हणजे घरचंच असतं शेवटी, विकत कधी आणतच नाही. आणि आम्ही ना मोमोज बनवायला घेतलं होतं. पनीर, पत्तागोबी, गाजर, कांद्याची पात, कोथिंबीर हे पूर्ण एकत्र करून आम्ही परतून घेतलं. आणि बघा मोमोज बनवतात, ताई मोमोज बनवतात. मला काय मला आकार बनवता येत नव्हता, ताई बनवत आहे बघा, छान बनवलं त्यांनी. मी मोमोज बनवत मी म्हणलं एवढं शांतता कसं काय. मी बाहेर जाऊन बघितलं तर बघा आदू नाही ना काय करून ठेवलं होतं, पूर्ण सर्वांच्या चपला एकत्र ठेवल्या होत्या जोडून. तर तुमचंही पिल्लू असंच करतं का, कमेंट्स करून सांगा. बघा इकडं मी आल्यानंतर आहे ना मोमोज तळायला टाकते. बनवताना मोमोज दिसत होता, तळवताना मोमोज दिसत होता. आणि प्लेटमध्ये घेतला तर बघा करंजीच दिसते. सर्वांनी मोमोज म्हणून आवडीने खाल्ला. आमचे जेवण वगैरे झाले. आणि त्यानंतर बघा हे आदूनही ना पूर्ण कपडे खाली पाडलेले होते, आणि श्रीचं नाव सांगत होता. श्री रुसून बसला बघा, तो म्हणतोय की हे सर्व दादाने केले. असो, दादाने करू नये तर आदूने आपल्याला आवरावंच लागणार आहे. चला भेटू नेक्स्ट ब्लॉगमध्ये, तोपर्यंत बाय.